मला आपल्या लोकांसाठी जगायचंय, आपल्या लोकांसाठी काम करायचंय आणि आपल्या कुटुंबासाठी एक रिस्पेक्टफुल लाईफ जगता आली पाहिजे, हे काम करायचंय आपल्याला, हे लक्षात ठेवा. आजच्या तरुण पिढीनं संभाजी महाराजांकडून काय शिकलं पाहिजे? की शिवचरित्रातनं काय शिकलं मी नेहमी सांगितलं की बाकी काही नाही कळलं. तुमच्या आईचा आदर कसा करावा एवढे शिवचरित्रातनं कळलं तरी भरपूर झालं. तसं शंभूचरित्रातनं काय शिकावं? शिवाजी महाराज आहेत ना, धर्माभिमानी होते, बरं, धर्मांध नव्हते. औरंगजेब हा धर्मांध होता पण धर्माभिमानी नव्हता. शिवाजी महाराजांनी कायम कुठल्याही जाती धर्माचा कधीच अपमान केलेला नाहीये. आता तुमच्या पुढे ना अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब, इंग्रज अशी मोठी संकट नाहीयेत मित्रांनो. आता तुम्हाला कोणी गोळ्या घालणार नाहीये किंवा तुमचं कोणी घरदार लुटायला येणार नाहीये. आता तुमच्या पुढे सगळ्यात मोठे बॅरेक्स काय आहेत, दुश्मन काय आहेत, काय की माझं करिअर मला कसं चांगलं उंचवता येईल आणि माझ्या घराचं अर्थकारण कसं चांगलं करता येईल. जसं शिवाजी महाराजांबद्दल बोललं जातं, लाख मेलं तरी चालतील राज, लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे. लाखाचा पोशिंदा म्हणजे काय? माझ्यावर माझं कुटुंब नाही, आता लाख लोक माझ्यावर डिपेंड आहेत. तसं तुम्ही कंपनीचे जेव्हा मालक असाल किंवा भविष्यामध्ये तुम्ही खूप मोठे असाल, अशा युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही काम करसाल, त्यावेळेस लक्षात ठेवायचं की तुमच्यावर खूप सारे डिपेंड आहेत. बरेच जण म्हणतात शिवाजी महाराज निघून गेले, केवढं नुकसान. अहो, नुकसान नाही, जगात सगळ्यात मोठं नुकसान झालं असेल ना तर आपलं नुकसान झालेलं आहे. भारताचं सगळ्यात मोठं नुकसान झाले ते शिवाजी महाराज गेलेत, कुठल्या एका कुटुंबाचं नाही. कारण महाराज हा कुणा एकाचे नसतात, एका वेळेस ते समद्यांचे असतात असं म्हणलं जातं, बरोबर.